आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आता वाजले रात्रीचे 8. तर आपण आज आहे ना, आज मस्त आप्पे बनवणार आहे आणि ते काही पूर्ण तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण की मला पण जमत नाही, पहिल्यांदाच बनवते. त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण रेसिपी नाही दाखवते. आज पुढच्या वेळेस दाखवणार पूर्ण रेसिपी. आपण बघा, मी एवढं साहित्य घेतले तुम्हाला दाखवते मी. हे बघा, चटणीसाठी आहे ना मी एवढं घेतलंय. हे डाळ घेतलंय, खोबरं घेतलंय, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. मी ना याचे वाटण करून घेणार मस्त चटणीसाठी. आणि फोडणीला कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता फोडणीला टाकणार वरून. आणि इकडे बघा आपलं हे आप्याचे पीठ आहे बघा, खोलमध्ये दिली हे बघा मस्त फुलून गेले. मी आहे ना चण्याची डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ आणि तांदूळ भिजायला टाकलं होतं रात्रभर आणि वाटून घेतलं. मग हे वाटलेलं आणून दिवसभर राहू दिलं. मग आता रात्री बनवते. हे बघा मस्त फुलून गेलं बघा, किती भारी आहे ना, किती मस्त जाडी आणली बघा मस्त. आणि आता याच्यामध्ये मी ना हे बघा इकडे टमाटे घेतले, टमाटे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेणार आणि याच्यामध्ये टाकणार. कारण की ना हे वरून टाकताना कांदे टाकता, मिरची सगळं टाकताना, पण आमच्या घरी ना ते खात नाही, त्यांना आवडत नाही कच्चा कांदा टमाटा वरून, असं आधीला पण आवडत नाही, त्याच्या पप्पाला पण आवडत नाही. त्याच्यामुळे मी हे ना वाटून टाकणार आहे याच्यामध्ये. हे बघा किती मस्त फुललं ना, एकदम भारी. हे बघा हे मस्त सगळं आता वाटून झालं. टमाटा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या मस्त. आता हे वाटेने ना मी याच्यामध्ये टाकते मस्त. हे बघा असं टाकलं ना मग लहान मुलं पण खातात. ते कच्चे कांदा टमाटा ते टाकले राहतं ना, मग ते खात नाही, निवडून खाता मग मुलं. ते असं वाटलं ना मग सगळेजण खाता मस्त. आणि थोडं मीठ टाकते. आता हे सगळं मिक्स करून घेते मस्त. आता का असा ना तर हवे ना आडाई राहणार आहे बाय, मला माहिती ना. हे बघा सगळं मिक्स झालं मस्त. आता तुम्ही पण करून बघा असे आप्पे मस्त. मी एक दिवशी ना बनवणार आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार कशी बनवता काय बनवता. आता मला जमत नाही म्हणून मी तुम्हाला काही दाखवत नाही. एवढं जमलं तर जमलं, बघू कसं जमतं काय जमतं. आता हे बघा आपली आता चटणी तयार झाली मस्त आप्पेसोबत खाण्यासाठी, एकदम भारी बनली मस्त. आता इकडे मी आता आप्पे बनवते. हे बघा आता आप्पे करतोय आपण. कधीच केले नाही मी, पहिल्यांदाच करते. काय माहिती ना कसं येतं का. हे बघा आता टाकून झालं, सगळं टाकलं मी. आता याच्यावर आहे ना झाकण ठेवते 5 मिनिटं. आता 5 मिनिटानंतर बघणार. हे बघा आता बघते, पलटून बघते ना. थोडंसं तेल टाकते, ते चिटकून गेले खाली. हे बघा पहिला घाण आहे ना, पहिला घाण असा आला बघा. म्हणजे एवढा खास नाही जमला तरी चिपकून जाते ते खाली, गजच नाही ते डायरेक्ट अशा आले. म्हणून मी कधी बनवत नाही. हे मला आवडत म्हणजे खायला आवडतं, पण बनवता येत नाही, एवढं जमत नाही. मी आता प्रयत्न करणार आणि जेव्हा चांगलं येईल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणार. चला मग आता बघू नंतर. आता पहिला गाणं तास आला, दुसरा गाणं बघू कसा येतो काय येतो, मग तेव्हा दाखवणार तुम्हाला नंतर. हे बघा आता दुसरा गाणं कसा होतो काय माहिती. दुसरा गाणं बरा आला थोडासा, तो पहिला घाण केला ना मी, तो पहिला आहे ना एकदम एवढं खास नाही आला, चिकून जायचं खाली बघा. हा मस्त हिंगतोय बघा हे ना. झाले ते आता मस्त झाले ते एकदम मस्त. काढून घेते आता हे बघा आता मस्त येतात एकदम भारी. ते पहिले 1-2 घाणे ना चिपकून जायचं, हिंगायचेच नाही. हे बघा आता किती मस्त हिंगत आहे ना. हे बघा एकदम भारी आली मस्त.
चला या तुम्ही पण मस्त गरम गरम आप्पे खायला. आम्ही आता सही सही एक जण खातोय. आम्ही बसले सगळेजण खायला. आई बी मिस्टर बसले खायला. असं 2 मिनटं होऊन देते. चला बा बहिणीनो आम्ही आता जेवायला बसतोय. या तुम्ही पण जेवायला. मस्त बा मस्त बनले आप्पे. एकदम भारी जमले. मस्त एकदम मस्त. पहिले जमले नाही एवढं खास. मग नंतर मस्त आले एकदम मस्त. चला मी तुम्हाला दुसऱ्यांदा मस्त रेसिपी बनवून दाखवणार ह्याची आप्याची. आता म्हणजे एवढं खास नाही दाखवलं मी तुम्हाला, कारण की पहिल्यांदा केलं ना त्याच्यामुळे. चला मग या जेवायला. आता हा वेळ रविवारचा आहे. इकडे बघा मी आता चपात्या बनवते. मस्त चपात्या बनवायला घेतले आहे. आणि इकडे बघा भात टाकला आहे. इकडे चिकनची भाजी बनवली मस्त. चपात्या बनवते एवढ्या. बाकीच्या बाकी आहे. भाजी झाली तयार. झाकून ठेवले आता. एवढं गरम होते ना बाप, लय गरम होते खूपच. आणि ऊन पण एवढं कडक पडलंय ना. आता 2-4 दिवसापासून पाऊस चालू होता, पण आता 2 दिवसापासून ऊन पडतंय. एवढं ऊन पडतंय ना, खूपच लय ऊन पडतंय. भात पण झालाय माझा. भाजी बघा. चिकन बनवलंय. चिकन या तुम्ही पण मस्त चिकन खायला. आज कसं रविवार होता ना, त्याच्यामुळे लेट झालं थोडं. आम्ही रविवारी उशिरा उठतो. कांदे घेतले मस्त. 100ला 5 किलो आहे. आणि ते पण 10 किलो आणले. 200ला 10 किलो आणले मस्त कांदे. तेव्हा किती मस्त मिळते ना. हे 5 किलो आणि 5 किलो मस्त आहे कांदे बा. मस्त लाल तरच आहे कांदे एकदम भारी. आता 5 किलो याच्यामध्ये भरून देणार. आणि 5 किलो असं घरामध्ये एक साईडला पसरून देणार मस्त. म्हणजे खराब होणार नाही ना ते कांदे. म्हणजे 20 रुपये किलो पडले ते कांदे. इकडे बघा आमचा पिऊ आहे ना, झोपला आता तो. तर रडत आलाय. त्याला झोक्यामध्ये टाकले मस्त. आता झोपला. इकडे बघा आमच्या आधी आहे. तिथे बघा टी व्ही बघते. बसले मिस्टर सगळे. आमचा सोफा होता ना, त्याला बेड करून घेतला आहे सध्या. आता हे 2 भाऊ आले ना, त्यामुळे बेड करून घेतला. म्हणजे बसायला घरातली ना आम्हाला सगळ्यांना, त्याच्यामुळे बेड करून घेतला. चला मग माझ्या आता भात पण झाला, भाजी झाली. चपात्या बनवते थोड्याशा बाकी आहे. चपात्या बाकीच्या बनवल्या. मग आपण भेटू नंतर. या तुम्ही पण जेवायला मस्त चिकनची भाजी खायला. चला मग भेटू नंतर. या जेवायला. आम्ही आता जेवायला बसलोय मस्त. दीदी पण बसले मस्त. सगळे बसले. लक्षातच राहिलं व्हिडिओ काढायचं. आमचा पिऊ झोपलेला आहे. तिथं खाली जागा नाही ना, त्याच्यामुळे ते वरती बसले. कारण की हा बेड बनवला आहे ना, त्याच्यामुळे. आमचा पिऊ पण झोपलेला आहे. कुठला नाही अजून झोपलेला आहे. या जेवायला.